नमस्कार मंडळी. मी नीलम. मी प्रदीप. आम्ही स्वागत करतो तुमचं परत एकदा आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ खूप मोस्ट अवेटेड आहे. आणि मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याच जणांचे आम्हाला DM आलेत इंस्टाग्रामवरती. त्याच्या आज आम्ही उत्तरं देणार आहेत या व्हिडिओमध्ये. तर ते काय असेल सांगा. गल्फ कंट्रीजमध्ये जॉब कसा सर्च करायचा किंवा कुठल्या टाईपचे जॉब्स इथे चांगल्या प्रकारे मिळतात, कसे शोधायचे त्याबद्दल. तर आता तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मी आज यांना विचारणार आहे. तुमचे प्रश्न आणि यांचे उत्तरे. आणि आज मी खरं तर हे कधी नसतात घरी, मग हा व्हिडिओ मला यांच्यासोबतच करायचा होता, कारण हे जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला ॲन्सर देऊ शकतात, कारण यांना एक्सपिरियन्स आहे जॉबवाले म्हणून. आणि मी घरीच असते. मी एक गायडन्स देऊ शकतो, कारण मी इथे जवळपास 17-18 वर्ष झाले आहे, त्यामुळे मी एक गायडन्स देऊ शकतो की कुठे चुकू नये, कुठला पर्याय निवडावा, तो तुमचा आणि तुमची फील्ड कुठली आहे त्याप्रमाणे सगळं डिपेंड आहे. त्यासाठी आज मी मुद्दाम हा व्हिडिओ आमचा खूप लांबला, कारण ह्यांना वेळ नसतो. आणि आज आम्ही ठरवलं की चला थोडासा वेळ काढून तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. बऱ्याच जणांचे DM आल्यात, त्यातले प्रश्न हाच आहेत. मोस्टली तर हे प्रश्न आहेत की दुबईमध्ये जॉब कसा मिळवायचा किंवा कसा मिळेल, त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. तर हाच पहिला प्रश्न आहे यांना सगळ्यांचा. आणि मी सगळ्यांचे क्वेश्चन ह्याच्यामध्ये लिहिलेत, जे की मला DM आलेत ते. तर बऱ्याच मोस्टली हा प्रश्न जास्त आहे की दुबईमध्ये जॉब कसा मिळेल किंवा कसा मिळवायचा. तर आपण ह्यांना उत्तर विचारूयात. काय तर जॉब कसा मिळवायचा ह्यापेक्षाही दुबईमध्ये कुठल्या जॉबला मागणी आहे किंवा कुठल्या टाईपच्या जॉबसाठी इथे जास्त वेकेन्सी किंवा तुम्ही त्या प्रकारेच बघू शकता. जॉब सगळेच अवेलेबल आहेत, नाही असं नाही, पण जास्त मागणी कशाला आहे. तर नक्कीच ही मिडल ईस्टमध्ये ऑइल अँड गॅस या फील्डला खूप सारी मागणी आहे. त्यामुळे ऑइल अँड गॅस फील्डचे तुम्ही फील्डवरती काम करणारे असोत किंवा ऑफिसमध्ये असो, जसं इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी आहेत, त्या टाईपचं जॉब असेल तुमचं, तर त्याला जास्त सगळ्यात पहिली मागणी आहे. पण असं नाही की फक्त ऑइल अँड गॅसवाल्यांनाच मागणी आहे. इथे मेडिकल फील्डमध्येही त्याच प्रकारे चांगली मागणी आहे. डॉक्टर्स किंवा नर्सेस त्याच्यासाठी आहे. IT फील्ड पण आहे, थोडंफार कमी प्रमाणात आहे, पण आहे. रिअल इस्टेट आता खूप बूम झालेलं आहे इथे, की एक सेकंड होम म्हणून लोक दुबईला प्रेफर करतात. बरेचसे बिझनेसमॅन, ॲक्टर, ॲक्ट्रेस, तर त्या रिअल इस्टेटमध्ये जास्त मागणी आहे. त्याचप्रकारे साईट वर्कर्स, त्यांच्यासाठी चांगली मागणी आहे. अशा बऱ्याचशा टाईप्सच्या वेकेन्सीज आहेत. तर आता तो मिळवायचा कसा जॉब. तर एक तर तुमची फील्ड काय ही महत्त्वाची आहे. तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहात का ते महत्त्वाचं आहे. असं नाही आहे की इथे फ्रेशर जे असतात त्यांना इझिली मिळतं. फार कमी असे चान्सेस असतात की जिथे तुमचा कोणीतरी ओळखीचा आहे तर त्या फ्रेशर्सला चान्स मिळू शकतो. पण प्रेफर केलं जातं की तुम्ही इंडियामध्ये जिथून तुम्ही काय येतं, तुमचं जी काही फील्ड आहे, डाटा एंट्री असेल, ऑफिसमध्ये असेल, अकाउंटंट असेल, तर बँकिंग याच्यामध्ये पण इथे वेकेन्सीज आहेत. खूप साऱ्या बँक्स आहेत. तर तुम्ही ज्या फील्डमध्ये त्याच्यामधलं तुम्हाला एक मिनिमम 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर ते खूप बेनिफिट आहे की तुम्ही ऑलरेडी एक 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. जिथे कुठे इंडियामधून कुठेही आपल्या महाराष्ट्रातून येत असाल तर त्या फील्डमधली तुम्हाला एक माहिती आहे आणि तुम्हाला एक बऱ्यापैकी इंग्लिश, डेफिनेटली तुमचा जॉब जर असेलच तर. तर परत एका दादांनी हा क्वेश्चन केला आहे की कोणतं बेटर राहील, म्हणजे ऑनलाईन ज्या असतात लिंक त्याच्यावरून ॲप्लाय करणं बेटर राहील की म्हणजे कसं की इकडं येऊनच सर्च करावा लागेल, असा प्रश्न आहे त्यांचा. चांगला प्रश्न आहे. दोन्ही ऑप्शन्स चांगले आहेत, पण प्रत्येकालाच इथे येऊन जॉब शोधणं शक्य होत नाही. पण तो बेटर ऑप्शन आहे, कारण की इकडच्या कंपन्यांना पर्सन डायरेक्टली अवेलेबल असेल आणि त्याच्याशी इंटरॅक्शन करून की तो पर्सन कसा आहे, त्याची म्हणजे पूर्ण कशा प्रकारे तो उत्तर देतो आहे, प्रेझेंटेशन कसं आहे, ते ऑनलाईनमध्ये इंटरव्ह्यू देऊन त्यापेक्षा इथे येऊन बऱ्यापैकी समोरासमोर जाऊन भेटून कंपन्या प्रेफर करतात. पण जे त्याचा प्रश्न आहे की त्याला जे एक शक्य असेल तर, कारण की इथे येणं म्हणजे नुसतंच इझिली येता येणार नाही. तुम्हाला विजा अप्लाय करावा लागेल, तिकीट घेऊन यावं लागेल, एक मंथली विजा काढून ॲटलिस्ट तुम्ही इथे येऊन
बऱ्यापैकी इकडच्या कंपन्या ज्या आहेत तिथे डायरेक्टली जाऊन CV देऊ शकता. रिक्वायरमेंट असेल नसेल तरी पण इन फ्युचरमध्ये आली तरी ते बाबा की हा पर्सनला आपण भेटलोय तर त्या हिशोबाने ते अप्रोच करतात. तर डिपेंड आहे की तुमचं बजेट काय आहे. तुमचं कोणी एखादं इथे ओळखीचं असेल तर खूपच वेल अँड गुड आहे की इथे कोणी असेल तर व्हिजिट विजावरती इथे आलात, ठीक आहे, तुमचा राहण्याचा खर्च तुम्ही तुमचा केलात, जे काही विजाच असेल तिकीटचं असेल, पण ती एक हेल्प राहते की कोणीतरी इथे आपलं आहे ओळखीलं, त्यामुळे ते इझी जातं त्या प्रकारे. एक सपोर्ट राहतो Support इथे, राहतो, म्हणजे बरोबर. कुणीतरी आहे आपलं असं. कारण पहिल्यांदाच आपण कुठे तर जाणार तर थोडीशी धाकधूक असते मनात, थोडी भीती असते आणि बऱ्याच काही गोष्टी असतात, बरेच प्रश्न मनात असतात आपल्या. तर आपलं कुणी असेल तर बरं पडतं. पण नसेल आणि ज्याला करायचाच आहे जॉब, इकडे यायचंच आहे, तर त्याने थोडंसं धाडस केलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत की बाबा सेल्फ विजा काढून, तिकीट काढून इकडे येऊन थोडा वेळ दिला पाहिजे या गोष्टीसाठी. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की वेळ दिला पाहिजे या गोष्टीसाठी. लगेच सहजासहजी आपल्याला कुठलीही गोष्ट कधीच मिळत नाही लाईफमध्ये खरं तर. हे जे दिसतंय तसं नसतं, हे खरं आहे. लांबून तुम्हाला दिसतं इथलं सगळं छान मस्त एकदम मोठमोठ्या बिल्डिंग, ही सगळी लाईफस्टाईल आहे, सगळं छान. पण पहिल्यांदा खूप स्ट्रगल आहे ह्याच्यामध्ये. दिसताना सगळ्यांना त्यामागचं स्ट्रगल दिसत नाही. ही सगळी लाईफस्टाईल दिसते व्हिडिओजमधून, पण असं नाही. जे जॉब करतात त्यांना विचारा, ते हे आहेत. यांनी पण खूप वर्ष झाली त्यांना इकडे आणि हे सगळं अनुभवलं आहे त्यांनी. आणि तेव्हा कुठे आत्ता आम्ही म्हणजे अशी लाईफ चालू आहे आमची. आणि दुसरी गोष्ट, आता ऑफलाईनचं झालं तर ऑनलाईनमध्ये करण्यासाठी खूप साऱ्या वेबसाईट आहेत. बऱ्याच कंपन्या ह्या आपल्या रिक्वायरमेंट वॅकन्सीज त्याच्यावरती देत असतात. जसे LinkedIn आहे. LinkedInमध्ये तुमचं प्रोफाईल असलं पाहिजे आणि ते छान प्रकारे ते प्रोफाईल असेल तर तुम्ही डायरेक्ट LinkedInवरून UAEमध्ये ज्या कंपन्या आहेत त्याचं जर तुम्ही एक प्रॉपरली डेटा बनवून ठेवला की कुठल्या कुठल्या कंपन्या तुमच्या फील्डमधल्या आहेत, जी काही तुमची फील्ड असेल ती, त्यामधल्या नंबर 1, नंबर 2, नंबर 3 अशा कुठल्या कंपनीज आहेत जे काही UAEमध्ये आहेत, तर त्या कंपनीचे जे कोणी HR आहेत त्यांना तुम्ही पहिले सर्च करा LinkedInवरती. त्या HRला प्रायव्हेटमध्ये एखादा मेसेज पाठवून की बाबा तुम्ही ह्या फील्डमध्ये तुम्ही एक जॉब सर्च करताय, जर इन फ्युचरमध्ये वेकेन्सी असेल तर प्लीज मला कन्सिडर करा. अशा टाईपचे काही मेसेजेस तुम्ही पाठवू शकता. बरेचसे HR मधले जे काही LinkedInवरती आहेत तर ते जेन्युइन असतात, तर ते प्रॉपरली तुमची रिक्वेस्ट ॲटलिस्ट ॲक्सेप्ट करतात. तुम्ही त्यांच्या कनेक्शनमध्ये येता, तर मागे पुढे काही वेकेन्सी असेल तर डेफिनेटली ते कॉन्टॅक्ट करतात. तर LinkedIn एक आहे. Indeed म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्या मी तुम्हाला लिंक देतोच डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्या Indeedवरती किंवा naukri.gulf.com आहे, gulftalent.com आहेत. तर अशा नावाजलेल्या ज्या मॉन्स्टर गल्फ आहे, तर अशा नावाजलेल्या ज्या वेबसाईट आहेत त्याच्यावरून तुम्ही बेटर ट्राय करा. त्याच्याहीपेक्षा चांगलं की जर तुम्हाला ती कंपनी माहिती असेल तर त्या कंपनीच्या पोर्टलवरती, वेबसाईटवरती जाऊन ते करिअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कुठल्या कुठल्या आत्ता वेकेन्सी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ते बघून डायरेक्टली तिथेही अप्लाय केला तर वेल अँड गुड आहे. डेफिनेटली एक कोणतरी ओळखीचा असेल तर जास्त बेनिफिट असतो. तर तशा ओळखी काढा की बाबा तुम्हाला कोणतरी इथे जवळपास ओळखीचा आहे का, इथे तिथपर्यंत जर गेला आणि नंतर त्या वेकेन्सीला अप्लाय केला तर डेफिनेटली तुमचं काम होऊन जाईल. तर ते अजून एक जणांनी विचारलंय की म्हणजे आता आम्ही सेल्फ येऊन जॉब शोधायचा, तर मग व्हिसा कॉस्ट वगैरे कसं, किंवा मग आमचं राहण्याचं काय, म्हणजे आम्ही कुठे, म्हणजे काय ऑप्शन आहेत तिकडे राहायचे वगैरे. कारण कुणीही आमचं इथे रिलेटिव्ह नाही आहेत, असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आमचं कुणी नाही आहे तर मग आम्हाला काय ऑप्शन आहे. तर तो एक सांगा. इथे येऊन जॉब शोधण्याचा ऑप्शन आहे, पण ॲक्च्युली तो लीगल नाही आहे. पण बरेचसे जण असा हा ऑप्शन चूज करतात आणि इथे बऱ्याच जणांना माहिती आहे की जे इंटरव्ह्यू आपल्याला बोलवतात त्यांनाही माहिती असतं की व्हिजिटवरती आलेला माणूस आहे इथे, तर त्यांना तो प्रेफर्ड असतो. जसं मी सांगितलं की आणखी पर्सन डायरेक्टली समोर असतो, त्यामुळे तर तुम्हाला यायचं झालं तर एक तर पहिला विजा काढावा लागतो. तर Cost ॲटलिस्ट वेगळा लागेल. विजा 1 महिन्याचा म्हणजे 28 डेज किंवा 30 डेजचा विजा तुम्हाला मिनिमम तो काढावा लागेल. तर त्याची कॉस्ट इथे 350 दिराम, म्हणजेच आत्ताचा जो रेट चालला आहे त्या हिशोबाने बघितलं तर इंडियन अंदाजे इंडियन रुपीज 9,000 रुपये तुम्हाला विजाला लागतील. आणि तुम्ही कुठल्या महिन्यात येत आहे डिपेंड आहे की त्याप्रमाणे तुमची तिकीट प्राईस जी काही त्या महिन्यातली असेल त्याप्रमाणे लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं राहणं, जसं मी सांगितलं, जर ओळखीचा कोणी असेल तर त्याच्या ओळखीने कुठेतरी बेड स्पेसमध्ये, किंवा मग तुमचं बजेट असेल तर कुठल्या तरी तुम्ही हो. नॉर्मल हॉटेलमध्ये स्टे करून, कारण की
कधी कधी असंही होतं की तुम्ही 1 महिन्याच्या विजावरती तुम्ही आलाय, पण ज्याचा लक चांगला असेल, ज्याचा इंटरव्ह्यू खूप छान गेला असेल, रिक्वायरमेंट त्याची अपॉर्च्युनिटी त्यावेळेस ती अवेलेबल असेल, तर विदिन तुमच्या 10-15 दिवसात तुम्हाला होऊन तो जाईल. अपॉर्च्युनिटी जॉब मिळूनही जाईल. आणि नंतर त्याच्यापुढे डेफिनेटली मग कंपनी तुम्हाला एम्प्लॉयमेंट विजा देईल. मग तुमचा हा जो व्हिजिट विजा आहे तो कॅन्सल करून तुम्हाला इथून एंट्री आपलं कंट्रीमधून एक्झिट व्हावं लागतं. तर त्या हिशोबाने फक्त परत तुमचा एम्प्लॉयमेंट विजा देऊन ते तुम्हाला परत बोलवतात. तर त्या हिशोबाने तुमचा खर्चही कमी येईल मग. पण बरोबर. हा बेसिक खर्च आहे की विजाचा, तिकीटचा आणि तुम्ही थोडंसं कन्सिडर इकडे करून चला की हां, 1 महिना तुम्हाला राहायचंय तर खाणं त्याचा पिणं आलं, बेड बाहेर स्पेसमध्ये राहणं. वगैरे तुम्हाला तो एवढा जास्त कॉस्टली जात नाही, कारण की 1 महिन्याचा टेम्पररी बेड स्पेस कुठेही अवेलेबल होऊन जातो. बरोबर. हां, त्याच्यानंतर तेच विचारलं एक जणांनी, की इंग्लिश कंपल्सरी आहे का? म्हणजे जॉबसाठी यायचं आहे, तर इंग्लिश कंपल्सरी आहे का इकडे? तर त्याचं उत्तर त्याचं उत्तर आहे की थोडं तुम्हाला तरी येत असेल तर खूपच चांगलं आहे, कारण की आता आपण हे एक्सपेक्ट नाही करू शकत की कोणीतरी वर्कर कॅटेगरीमध्ये येतंय. तर त्यांना डेफिनेटली माझं असं मत आहे की वर्कर कॅटेगरी पण असं मी कुठल्याच जॉबला कमी लेखत नाही. पण मेहनत खूप आहे. इथे टेम्परेचर जास्त असल्यामुळे वर्कर म्हणजे तुम्हाला जर साईटवरती असेल तुम्ही, तर तेवढ्या उन्हात ह्या टेम्परेचरमध्ये काम करणं. कारण की आम्ही जेव्हा त्यांना बघतो, आता आम्ही ऑफिसमध्ये काम करतो, पण आम्हालाही कधी-कधी साईट सर्व्हेसाठी जावं लागतं. पण कधी-कधी जाणं आणि कंटिन्युअसली साईटवरती काम करणं, जर तुमची ती कॅपेबिलिटी असेल, तुम्हाला तुम्ही त्या कॅटेगरीमधले असाल आणि तुम्हाला इथे यायचं असेल, तर डेफिनेटली तुम्हाला इंडियापेक्षा इथे सॅलरी जास्त त्या कंपॅरिझन मिळणारच. प्रत्येक फील्ड असतं तसं. पण तुमची जर तशी म्हणजे सर्व्हाईव्ह करण्याची हे असेल, तर तुम्ही येऊ शकता. हां, त्यांच्या कॅटेगरीमध्ये इंग्लिशचं एवढं एकदमच महत्त्वाचं नाही आहे. पण एक आपल्या प्रोफेशनसाठी थोडं इंग्लिश प्रॉपरली आलं पाहिजे. ते आपल्यालाच बेनिफिट आहे. जिथे चांगलं कारण आहे. इथे मिक्स कंट्रीचे लोकं राहतात ना, बऱ्याच बरोबर, कंट्रीचे कंपन्या बरोबर. आहेत आणि वेगवेगळ्या कंट्रीचे लोकं इथं एकत्र राहतात. सो आपल्याला तेवढं मिनिमम तरी म्हणजे यायला पाहिजे. त्यांचं काय आहे ते समजलं पाहिजे. नक्कीच, तर नक्कीच. त्यांना प्रेफरन्स मिळतो इथे मोस्टली तर समजणाऱ्याला. आणि ही आपलीच स्वतःची डेव्हलपमेंट आहे समजा ना. थोडंसं इंग्लिश येणं चांगलीच गोष्ट आहे. जरी आपण तिथे असो इंडियात किंवा इथे असो, थोडं इंग्लिश येणं चांगलीच गोष्ट आहे नेहमी. बरोबर. त्याच्यानंतर सगळ्यांनी विचारले, की म्हणजे सॅलरी पहिल्यांदा आलं तर किती वगैरे असते असं? म्हणजे सुरुवातीला. येस. पुन्हा तेच आहे, की तुमची कॅटेगरी काय आहे जॉबची, तुम्ही ज्यासाठी अप्लाय करताय, तुम्हाला आत्ता सध्या इंडियात किती मिळतायत आणि त्याचा तुम्ही आजकाल एवढा Google आणि बाकी AI वगैरे आणि बऱ्याचशा वेबसाईट आहेत, की जिथे तुम्ही ज्या कंट्रीमध्ये जाताय, तिथे या पोझिशनच्या लोकांनी मिनिमम सॅलरी किती असायला पाहिजे, ह्याचा पण एक डाटा Googleवरती तुम्हाला सहज मिळून जातो, की बाबा मी आता इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहे. तर मी ॲज इंजिनिअर असेल, मेकॅनिकल इंजिनिअर असेल आणि मला एवढ्या-एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तर एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्सला ह्या कंट्रीजमध्ये अप्रॉक्सिमेटली किती सॅलरी मिळू शकते. तर ह्याचा एक डाटाच मिळतो. तर त्या हिशोबाने तुम्ही तो बघून, की तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला एवढी-एवढी सॅलरी तरी पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता. बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत, की सॅलरी जरा कमी असेल, पण कंपनी अकोमोडेशन देते, ट्रान्सपोर्टेशन देते, मेडिकल इन्शुरन्स असतं. तर हे तुमचा बाकी सगळा जो खर्च असतो, तो ऑलमोस्ट कंपनी टेक केअर करते. त्यामुळे सॅलरी ती तशी बघायला गेलं तर कमी असते, कारण की तुमचं बाकी सगळं सेव्हिंग असतं. मग ह्या सगळ्याचा विचार करून जर कंपनी ते देत नसेल, समजा मेडिकल इन्शुरन्स तर कंपनीला द्यावा लागतो, ती इथे कंपल्सरी आहे. ट्रान्सपोर्टेशन, अकोमोडेशन किंवा तुमचा बाकी काही अलाउन्स असेल, तर ते कंपनीवरती डिपेंड आहे, की तुम्ही कुठल्या टाईपची कंपनी आहे. मग ते देत नसेल, तर तुम्ही ॲटलीस्ट त्या हिशोबाने त्याची सॅलरी तुम्ही कन्सिडर करू शकता, की मग ह्याला मला एवढा-एवढा खर्च येणार आहे माझ्या अकोमोडेशनसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी. तर त्या हिशोबाने ते आहे. ओके. आणि तेच आहे, की जर जॉब लागलाच बाय चान्स तर मग किती घेतात ते? किती पिरियड घेतात, की परमनंटला वगैरे असं? वेळ किती घेते एखादी कंपनी बरोबर. एखाद्या एम्प्लॉईला, की एवढे महिने तुम्ही असं काम केलं तर त्याच्यानंतर परमनंटसाठी त्यांना कन्सिडर केलं जातं? येस. ते तर वर्ल्ड वाईड आहे. इंडियालाही आपल्याकडे आहे, की एखाद्या जॉबला जर आपण मध्ये लागलो, तर पहिले 3 महिने असतात ते आपले प्रोबेशन पिरियड असतात. त्या प्रोबेशन पिरियडमध्ये कंपनी चेक करते तुमचा परफॉर्मन्स काय आहे. कारण की तुम्ही दिलेला इंटरव्ह्यू, पण तुम्ही ॲक्चुअल करणारं काम, तुम्ही त्यात किती मन लावून काम करतायत, तुमचं इन्व्हॉल्वमेंट किती आहे, तुम्हाला त्यातलं किती नॉलेज आहे, कंपनीला ते किती बेनिफिट आहे त्यासाठी. हं. तर हे सगळं बघून कंपनी 3 महिन्यामध्ये तुम्हाला
कंपल्शन आहे. आयदर तुम्हाला अजून ते पुढचे प्रोबेशन पिरियड परत अजून एक 3 महिन्याचा वाढवून तुम्हाला परत एकदा चेक करायला, की बाबा याचा परफॉर्मन्स अजून चांगला आहे की नाही, यासाठी त्यांना वेळ पाहिजे म्हणून अजून 3 महिने एक्सटेंड करू शकतात. पण बऱ्याचशा कंपन्या असतात की त्या 3 महिन्यामध्येच तुम्हाला तुमचा प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर तुम्हाला ॲज अ परमनंट एम्प्लॉई म्हणून तुमचं कॉन्ट्रॅक्ट परत रिन्यू करून तुम्हाला ते केलं देतात. जातं. बरोबर. हे झालं म्हणजे बॅचलर जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी. जर एखादा फॅमिलीवाल्याला जर जॉब इकडे लागला समज, तर तो किती महिन्यांनी म्हणजे फॅमिली सहित राहायचं असेल तर काय आणि कसं? हा प्रश्न पण आहे बऱ्याच जणांचा. कारण सगळेच बॅचलर मुलं इकडे येतात असं नाही. काहींना नंतर फॅमिली असेल तेव्हा जॉबसाठी येतं ना इकडून व्हॅकन्सी, तर मग ते कसं बरोबर करू आहे. शकतात तिथे? बरोबर आहे. कारण की प्रत्येकच जणाला वाटतं की एक फॅमिलीबरोबरच वेळ घालवावा. कारण की इथे जसं आम्ही बघतो की वर्कर्स हे त्या फील्डमध्ये असतात की त्यांची सॅलरी जी कंपनी अकोमोडेशन, ट्रान्सपोर्टेशन देते, त्यामुळे तिथे काही फॅमिलीला घेऊन राहू शकत नाही. बरोबर. तर त्या कमी सॅलरीमध्ये जर त्यांनी इथे एक तर फॅमिली आणू नाही शकत तेवढ्या कमी सॅलरीमध्ये. हा एक पहिला इथे रूल आहे. एक मिनिमम सॅलरी असावी लागते. आय थिंक ती 4,000 का 5,000 दिरहम एक मिनिमम सॅलरी आहे. त्या सॅलरीमध्येच जर तुम्ही असाल तरच तुम्ही इथे फॅमिली घेऊन येऊ शकता. कारण की इथे गव्हर्नमेंट हेही चेक करते की तुम्हाला फक्त फॅमिली आणायची नाही आहे. ती फॅमिली आणल्यानंतर तुम्हाला जो राहण्याचा खर्च आहे, जर मुलं असतील तर त्यांचा शिक्षणाचा खर्च आहे, मेडिकल खर्च आहे. तर हे सगळे तुम्ही अफोर्ड करू शकता की नाही हे बघूनच तुम्हाला ॲक्च्युअली फॅमिलीचे विजा आपल्या म्हणजे अलाउ केले जातात. तर ते एक सर्टन सॅलरी असेल तर. तरच. बरोबर. पण समजा तुमची सॅलरी व्यवस्थित आहे, तुमचा जॉब चांगला आहे, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आधी करावा की कंपनी तुम्हाला त्यात काय देते काय? का बऱ्याचशा कंपन्या आहेत की त्या फॅमिली स्टेटस पण देतात, की फॅमिलीचं रिटर्न तिकीट देतात किंवा मेडिकल इन्शुरन्स पण कंपनी देते. मुलांच्या शिक्षणासाठीचा म्हणून एज्युकेशन अलाउन्स पण देते. तर ते डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या कंपनीत जाताय. फायनली तेच आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते नसेल तर तुम्ही ह्या सगळ्याचा विचार करावा की तिकीट किंवा मुलांचं एज्युकेशन आहे. फॅमिलीबरोबर राहायचं असेल तर तुम्ही बॅचलरमध्ये जसं आता सिंगल एकटे राहत असाल तर तुम्ही आयदर एका रूममध्ये 2 जण शेअर करू शकता किंवा काही जण 3 जण शेअर करतात एका रूममध्ये. डिपेंड आहे. कारण की 1 BHKमध्ये ते करू शकतात. पण फॅमिली असेल तर सेपरेटली एक स्वतः रूम घ्यावा लागणार. मग इलेक्ट्रिसिटी बिल आलं किंवा रूम रेंट आलं, ते सगळ्याला एकट्याला अफोर्ड करावं लागणार. त्यामुळे तो खर्च वाढतो. तुमची सॅलरी चांगली असेल तर तुम्ही तो करू शकता. तर ते डिपेंड आहे की तुमची सॅलरी कशी आहे त्याच्यावरच आहे पूर्णपणे. आणि तुम्हाला काही जर ह्याच्याबद्दलचे डाऊट्स असतील किंवा काही थोडी जरी माहिती असेल जी की मी देऊ शकतो, मी प्रयत्न करेन की आम्ही इथे 17-18 वर्ष आहोत. आता राहिल्यानंतर जे काही आम्हाला माहिती आहे त्यातलं सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काय डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये द्या. आम्हाला जेवढं शक्य होईल आम्ही त्याबद्दलचे गाईड करू. नक्कीच म्हणजे करू. तेवढी मदत आम्ही जी करू शकतोय ती नक्की करू. ह्या व्हिडिओच्या म्हणजे माध्यमातून आम्हाला तुम्हाला ना एक सपोर्ट करायचा होता फक्त, की बाबा खूप लोकांच्या मनात असे प्रश्न आहेत. प्रत्येकाला इच्छा असते बाहेर येऊन काहीतरी करायचंय आणि त्याचं पण माहिती कमी असते किंवा माहीत नसतं. त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ खरं तर आज खास बनवायला घेतलाय. आणि आपण एक प्रश्न यांना विचारूया, की हे किती वर्ष झालं जॉब करतात इथे? यांना किती वर्ष झाली? हा एक शेवटचा म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी, की थोडासा एक्सपिरियन्स आहे म्हणून ते तुम्हाला सांगू शकले एवढ्या सगळ्याची उत्तरं किंवा काय, किंवा तुम्हाला पण वाटू दे ना एक एक्सपिरियन्स माणसाने आपल्याला एवढं सगळं गाईड केले, त्यासाठी आपण हे विचारतोय. मी 2004 मध्ये इथे आलो आहे. त्याच्यानंतर मी ऑलमोस्ट म्हणजे फक्त गल्फ कंट्रीज, मी इथून सौदीलाही होतो काही वर्ष. पण मी ओव्हरऑल जर बघितलं तर 2004 पासून इथे ते आत्ता 2026 पर्यंत आहे. मधला एक 5-6 महिने मी फक्त इंडियामध्ये होतो कोरोनाच्या टाईममध्ये. नाहीतर मी पूर्ण वेळ इथेच आहे. म्हणजे जवळपास 22-24 वर्ष झालेत आता. तर 22 वर्ष म्हणजे पण खूप मोठे आहे. खूप मोठा प्रवास आहे. पण या कंट्रीनी डेफिनेटली या कंट्रीनी म्हणजे इथल्या ॲटमॉस्फिअरनी असं बनवलं की एकदा जो इथे येतो त्याला इकडचं वातावरण एवढं छान वाटतं किंवा ती स्ट्रगल आहे ती तिथे मी आपल्या कंट्रीला कमी लेखत नाही आहे. पण एक प्रत्येकाला एक चांगलं जीवन जगण्याचं हे असतं, स्वप्न असतं. तर तेच घेऊन लोकं बाहेर येतात. का येतात लोकं बाहेर? एक तर पैसे कमवायचे असतात किंवा फॅमिलीला आपल्या एक चांगलं जीवन द्यायचं असतं, की बाबा त्यांना आपल्याला जे स्ट्रगल आले ते त्यांना येऊ नये म्हणून. आणि पैसे डेफिनेटली पैशासाठीच माणूस येतो. नाहीतर कोणाला हौस नसते की
सगळ्यांना सोडून एवढ्या लांब येऊन इथे येऊन जॉब करणं. कारण की सगळ्यांना वाटतं की इथे खूप छान आहे, पैसे छान मिळतात, असं नाही. त्याच्याबरोबर त्यांना स्ट्रगल करावं लागतं या खूप एवढ्या struggle. टेम्परेचरमध्ये. आत्ता जे चाललंय आज 50 आहे ना? म्हणजे 47-48 हे टेम्परेचर आहे ह्या कंटिन्यू. टेम्परेचरमध्ये लोक बाहेर वर्कर लोक काम करतात आहे. खरं तर खूप वाईट वाटतं त्यांना बघताना. आम्ही थोडा वेळ बाहेर जातो तरी पण आम्हाला नको होतं, पण त्यांना ऑप्शन नाही आहे. ते पण पोटासाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी हे सगळं काम करतात एवढ्या उन्हात. म्हणून म्हणजे जे दिसतंय ते नाही आहे. पहिल्यांदा जर तुम्हाला यायचं असेल तर लक्षात ठेवून या, डोक्यात ठेवून की खूप स्ट्रगल आहे. तुम्हाला 1 ते 2 वर्ष द्यायचे आहे त्यासाठी. कशीही वेळ येऊ दे, बेड स्पेसमध्ये राहणं पण सोपं नाही आहे. ती हालत बघितली तर म्हणजे आम्हाला माहिती आहे म्हणून. पण तुम्हाला असं वाटेल की का आम्ही इथं आलोय, पण नाही. पण तुम्हाला 1-2 वर्ष हे सहन करावं लागेल बेड स्पेसमध्ये राहून सुद्धा. 2 वर्ष तुम्ही द्या. त्याच्यानंतर तुमची लाईफ खूप इझी होईल, खूप चांगली होईल आणि हे सगळे अनुभवायला मिळेल तुम्हाला. पण स्ट्रगल आहे हे मात्र विसरून आपल्याला चालणार नाही. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी काहीतरी त्याग करावाच लागतो प्रत्येकाला. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि अजून म्हणजे इथले जे रूम रेंट्स वगैरे आहेत किंवा रूमबद्दल काही माहिती पाहिजे होती बऱ्याच जणांना, तर त्याच्यासाठी आम्ही एक नेक्स्ट व्हिडिओ, कारण हा व्हिडिओ खूप लाँग होईल, त्यामुळे आम्ही हा फक्त जॉबशी रिलेटेड असा हा व्हिडिओ ठेवतोय. आणि जो एक्सपेन्स असतो फॅमिलीवाल्यांना किंवा रूमच्या प्राईस 1 BHK 2 BHK असं हे पण प्रश्न आहेत बऱ्याच जणांचे, तर त्याच्यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवू नक्की नेक्स्ट. आणि आत्ता हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल, बरीचशीच मिळाली असेल. तरीही काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला इन्स्टावर DM करा किंवा इथे कमेंट केल्या व्हिडिओच्या खाली तरीही चालतील. आम्ही नक्की उत्तरं देऊ तुम्हाला. आणि असंच आपण पुढे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय.